रघुवंशाची सून, अयोध्यापतीची पत्नी, ती म्हणतीये मी हळदी कुंकवाला सख्यांना ओटीत हिरे आणि मोती देत होते, तेच माझ्या आश्रमातल्या सख्यांना देऊ इच्छिते, पण काय देऊ? ठीक आहे, प्रेमच देऊ शकते केवळ मी आता. वनात रिक्त माझी ओंजळ, वनसंपदा देते तुम्हा, स्वीकार करावा त्याचा प्रेम. असे वधून सत्वर सीतेने केले नमन नम्रपणे, केले नमन नम्रपणे. प्रभू श्रीरामांचं पत्नीपद निभावणं काय सोपं होतं का सीतेसाठी? विचार करण्यासारखं आहे. अतिशय उत्कंठा वाढवणारं हे सीताशक्ती काव्य पुढे नेण्याची मी डॉक्टर प्रदीप वाघ यांना विनंती करते. जय श्रीराम. शलाकाताई, अत्यंत आभार. खूप सुंदर आढावा घेतला, त्याच्यामुळे एकदम दृष्टिक्षेपात आतापर्यंत सगळं कळलं. आता मी स्क्रीन शेअर करतोय परत. व्यवस्थित दिसतोय का? आवाज ऐकू येते माझा? तुमचा येतोय आवाज. ठीक. आजचा आपला सर्ग आहे सीताराम पुनर्मिलन. माझा प्रयत्न असा असेल की 9:40 पर्यंत माझं आपलं हे प्रेझेंटेशन आवरावे आणि 20 मिनिटं काही जे अतिथी आले त्यांना बोलायला आणि इतरांनाही काही विचार मांडायला. एक चांगली सूचना आली की 9 वाजेपर्यंत शक्यतो सेशन संपवावे, तर आम्ही प्रयत्न करू 9 वाजेपर्यंत संपण्याचा. तरी सुद्धा 9 वाजता ज्या कोणाला लॉग ऑफ व्हायचं आहे त्यांनी अवश्य लॉग ऑफ व्हावं, कारण काही लोक कसे उत्सुक असतात पर्सनल डिस्कशन करायला. तर काही 10, 12, 15, 20 लोक राहतील ज्यांना काही पुढेही बोलायचं आहे, काही विचार मांडायचा आहे, दे कॅन कंटिन्यू बियॉन्ड 9. पण बाकीच्यांनी ऑफिशियली 9 वाजता आपण बंद करूया. सीताराम पुनर्मिलन हा प्रसंग सीता कुठला सांगते, तर ती आपल्या सख्या तिला एक प्रश्न विचारतात. स्मृतींमध्ये होती लीन सीता, सखी मनात एक प्रश्न होता. रामाने रावणवध केला, सखी म्हणे का कळेना मला. आता त्या ह्या वनातल्या बायका, आणि त्यावेळेस काय असं टेलिव्हिजन नव्हता की जी काही न्यूज आहे पटकन सगळ्यांना कळली, त्यातलं अनालिसिस आहे, 10 लोकांचा डिबेट्स चालू आहे, तसं काही नव्हतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी लोकांना माहीत नव्हत्या, तर त्यांना ते कळत नव्हतं काय प्रकार होता तो. तर करण्या सखी शंका निरसन, सीतेने केले निश्चयी मन, मम अपहरणे धर्म अधर्म, म्हणजे थोडं हे झाकलेलं आहे म्हणून थोडे. मम अपहरणे अधर्म वाढला, जयाने धर्म स्थापन झाला. तर हा तिने विचार नमूद केला की रावणाच्या संहारामुळे अधर्म जो वाढला होता त्याचं तो अधर्म संपला आणि धर्म पुनःस्थापन झालेला आहे, अशा प्रकारचं ती हे करते. आता विशेष म्हणजे त्यावेळेस तिला मग आठवण येते की नेमकं काय घडलं होतं, रावणाचा संहार झाला आणि पुढे काय झालं. आता ह्याचा जो गीत आहे ते पूर्ण हिंदीमध्ये आलं होतं, म्हणून मी हिंदीमध्ये त्याचं वाचन करणार आहे. आणि त्यानंतर त्यातला महत्वाचा एक प्रभू रामांचा संदेश आहे, धर्म उपदेश आहे आपल्या जनमानसासाठी, आणि दैनंदिन धर्म काय असावा तुमचा, त्याच्यावर ते त्यांनी भाषण केलेलं आहे. ते मात्र मग मी शलाकाताईंना विनंती केली आहे की तुम्ही मराठीत एकदा परत वाचा. हे वाचन करत असताना मी शांत स्वरानेच वाचणार आहे आणि कंटिन्युअस निरूपण करत राहणार आहे. तुम्हाला त्याचा मराठी दिसत राहील, पण जिथे श्रीरामांचं उपदेश येतो तिथे मी त्या 8 कडवी एकत्र वाचणार आहे, कारण ते मध्ये ब्रेक नाही करता येणार. ते झाल्यावरती जेव्हा शलाकाताई मराठी वाचतील तेव्हा मी त्याचं निरूपण करेन आवश्यकतेप्रमाणे. आपण आता सुरू करूया. रावणाचा संहार झालेला आहे, तुम्ही त्या चित्रात बघता आहात. श्रीरामांनी रावणाचा संहार केलेला आहे आणि हनुमंत हे सीतेला तो संदेश द्यायला आलेत. तर वीर हनुमान, एक मिनिट, सॉरी माझ्याकडे चुकीचा उचलला. हनुमन वीर संदेशा लाए, हनुमन वीर संदेशा लाए, राम प्रभु विजयी हो जाए आए, कपटी रावण का हुआ संहार, धर्म की है यह जय जयकार. प्रभु दर्शन बेचैन है मनवा, शीघ्र सिधारी उनके मिलनवा, नयन अश्रु से भर आए, सुख से मन फुला न समाये. आता विचार करा त्या स्त्रीच्या मनाची काय अवस्था झाली असेल.
जिचं अपहरण झालेलं आहे, पतीपासून ती विभक्त झालेली आहे, तिला चारी बाजूला त्या राक्षसी त्या स्त्रिया तिला तिला हे करतायत, प्रयत्न करतायत सगळेजण की तू रावणाशी विवाह कर. अशा ह्याच्यातनं ती ते सगळं तिच्या स्वतःच्या पावित्र्याच्या बळावरती त्या सगळ्यांना दूर ठेवून आपल्या पतीची वाट बघते. आणि आता तो क्षण आलेला आहे. तर किती मोठा क्षण असेल त्या स्त्रीसाठी. आनंद अश्रूंनी तिचे नयन भरलेले आहेत आणि पूर्ण शरीर तिचं आनंदाने भरलेलं आहे. अंजनी पुत्र वीर हनुमाना, सैन्य साथ बिना अनुमाना. ते जेव्हा तिकडे पोहोचतात तर तिकडे जे सैन्य आहे ते बिना अनुमान आहे, म्हणजे तुम्ही त्याचा अनुमानच करू शकत नाही. सहस्त्र नाही, लक्ष नाही, काही लक्ष लोक वानरगण असावेत त्याच्यामध्ये. अंजनी पुत्र वीर हनुमाना, सैन्य साथ बिन अनुमाना, नम्र हात सब जोडे खडे, आसन से प्रभु तनिक बडे. सगळे सेनानी, वीर सेनानी नम्रपणे उभे आहेत आणि प्रभू तिकडे जिकडे बसलेले आहेत तिथून थोडस पुढे उभे राहतात आणि येतात. प्रभु चरण गहे आंखें झरती, सिसक सिसक भीगी माधरती. सीतेने जाऊन प्रभूंचे चरण स्पर्श केले आहेत आणि तिचे आनंद अश्रू म्हणा, जे काही अश्रू असतील ते असे व्हायला लागले. आणि एवढे ते व्हायले की जी धरती आहे त्यांच्या पायाखालची, प्रभुरामांच्या खालची, हातपायाखालची, ती भिजली. एवढे ते अश्रू होते. कैसे मन आनंद कहे, कंठ रुंदा प्रभु नयन बहे. आता हे किती सुंदर आहे बघा, की आनंद सांगायचा तर करी, एवढा तो अनावर आनंद होता की त्याला शब्द नव्हते. आणि स्वतः प्रभूंचे लोचन ही आनंदाने पाणावले होते. राम निशब्द स्तब्ध हुए, मन ही मन प्रभु नेह छुए. नहीं है भय अब प्रियतम सीता, अंत में सत्य धर्म ही जीता. त्यांचाही कंठ दाटला होता आणि त्यांना शब्द फुटत नव्हते, पण तरी सुद्धा सीतेला जाणवत होतं की ते मला काहीतरी सांगतायत. तर ते काय सांगत होते? प्रियतम सीते, आता भिवू नकोस, सत्य आणि धर्माचा विजय झालेला आहे आता. पती पत्नी का तो पवित्र मिलन, झिजके राम देख वानरगण. आता हे दोघांचं मिलन चालू आहे की प्रभू उभे आहेत, सीता त्यांच्या चरणांशी आहे, दोघही एकमेकांशी अंतर्मनात संवाद साधतायत. मग एकदम प्रभू रामांच्या लक्षात येतं, अरे बापरे, हे सगळेजण बघून राहिले ते. मग ते थोडेसे थबकतात. तर त्यांची ही जी भावना आहे संकोचाची, ती लपवण्याकरता ते, जसं आपण म्हणतात ना, अटेन्शन डायव्हर्ट करणे, लक्ष दुसरीकडे नेणे, म्हणून ते हनुमंताला विचारतात. झिझक छिपाने प्रभू ने कहा, हनुमन रण में रुधिर बहा. अरे हनुमंता, तुझं खूप रक्त व्हायला का रे? ते असं विचारल्यावरती लोकांचं लक्ष तिकडे हनुमंताकडे जाईल अशी अपेक्षेने ते प्रश्न त्यांनी विचारला. हनुमंत पण हुशार, ते काय म्हणतात, नाही भगवान मैं सस्त रहा, राम सुमिर हर वार सहा. अरे नाही हो, मला काही झालं नाही, तुमचं नाव घेतलं आणि मला काही लागलं नाही, काहीच लागलं नाही. मा सीता दर्शन अनुरागे, घाव शीतल लेपसे लागे. आणि आता तर सीता मातेचं दर्शन झालंय, तर ते जे काही मला घाव आलेले आहेत ते सुद्धा एकदम हलके फुलके एखाद्या फुलासारखे लागून राहिले. तो विजयी हनुमान आनंदित हो, नहीं समझे कैसे प्रस्तुत हो, लगे पूजा के फूल चबाने, चुस्की लेते मधु को खाने. विलक्षण विलक्षण वर्णन आहे. एखादं लहान मूल सुद्धा बघा खूप आनंदात आहे, त्याला कळत नाही आता काय करायचं, तो अशी उडी मारतो, तशी उडी मारतो, हे करतो, ते करतो, वेव फेकतो, तो फुल 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 आनंदात असतो. इव्हन क्रिकेटमध्ये बघा तुम्ही, एखाद्याने सिक्सर केला किंवा विकेट घेतली की सगळे नुसते शब्दच राहत नाही त्या प्लेयर्सकडे, असे ते एवढ्या आनंदात असतात आणि उड्या मारतात, काही करतात त्यावेळेस. तसं हनुमंताला कळलंच नाही आता काय करायचं. तर काय गंमत केली त्यांनी, पूजेतली जी फुलं होती ना तिकडे, ती खाऊ लागले. आणि इथे एक वाक्य आलंय, मधु त्या चुस्की लेते मधु को खाणे, असा एक वाक्य आलेलं आहे. आता हे काव्य लिखाण झालं आणि काही दिवसानंतर किंवा काय माहित नाही, महिन्यानंतर मी जगन्नाथपुरीजींना गेलो होतो. तर जगन्नाथपुरीला तिकडे मेन मंदिराच्या मागे कुठेतरी एक जागा आहे जिथे तुळशीबन आहे. आणि तुळशीबनामधून तिकडून ते तुळशी उचलतात आणि विष्णू भगवान श्री जगन्नाथजींना वाहतात.
तर तिकडे माकडं खूप आहेत आणि तिकडे फुलं पण खूप आहेत. तर ती माकडं मी बघितली, ऍक्च्युली ती फुलं उचलतात आणि त्या फुलांच्या मागे सेपल्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला, सेपल्स काढतात तोंडाने आणि मागून मध खात होते ते. तेव्हा हा मला वाक्य समजून आलं की मधु त्यातील चोखू लागले. त्यांनी फुलांचं मधु कसं खाल्लं असेल हे मला त्यावेळेस लक्षात आलं. पूछा सब वीरों का क्षेम, सब पर सच्चा प्रभू का प्रेम. तर अशा प्रकारे श्रीरामांनी प्रत्येकाला विचारलं, अरे तू बरा आहेस ना, तुला काही त्रास तर नाही होते ना, हा तू औषध लावलं का तिकडे, वैद्यांना भेटलास का, असं प्रत्येकाला विचारलं. विनय से सबने दोहराया, धर्म विजय से सुख पाया. प्रत्येक जण काय म्हणा, नाही नाही आता धर्माचा विजय झाल्यामुळे आम्ही पूर्ण सुखी आहोत. प्रभू ने कर कमलों से उठाया, मुझे निज आसन बगल बिठाया. प्रभूंनी मला शेजारी बसवलं. आंचल से पोछत दो पलके, रोम रोम पुलकित प्रभू मिलके. तर तिने आपल्या पदराने आपले डोळे पुसलेले आहेत आणि मन पूर्ण आनंदाने विभोर झालेलं आहे. आता गंमत बघा. देख सिया राम संग बिराजे, हर्षोल्लास से वानर गरजे, पुष्प वृष्टि करे अपरंपार, फूटी घटा जल की बौछार, फूटी घटा जल की बौछार. तर ते वानरगण काय करू लागले, कोणी फुलं पुष्पवृष्टी करतोय, कोणी गर्जना करतोय आणि कोणी त्याच्यामधले शंखनाद करतोय. अशा प्रकारे हर्षोल्लास त्या लोकांनी सगळ्यांनी साजरा केलेला आहे. प्रभु ने हाथ से शांत किया. प्रभु ने हाथ से शांत किया, शमित कोलाहल को कर दिया. हे जे सगळं शंखनाद चालला होता, गर्जना चालल्या होत्या, सगळं त्यांनी शांत केलं. वानर नम्र हात पुनी जोडे, वाणी सुनने प्रेम से कडे. आता सगळे वानरगण शांत उभे राहिले आणि त्यांना उत्सुकता होती, अरे काय बोलणार आहेत आता, हे काय म्हणणार आहेत प्रभू श्रीराम. आता इथून श्रीरामांचा धर्म उपदेश सुरू होतो. त्यांची अधिकारवाणी होती. तुम्ही विचार करा, लाखो वानर समोर आहेत, कसं काय त्यांच्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचेल. अधिकारवाणीने ते बोललेले आहेत. वानर सेना, कसं ते बोलले, वानर सेना ध्यान धर लीजो, धन्य काज तुम धर्म का कीजो, आत्मोन्नति का लो उपहार, वानर पूजन करे संसार. अधम कभी न प्रगति गहे, पर स्त्री माता स्थान रहे, धर्म ही युग युग फूले फले, कर्म से सब जन रहे खिले, सब जीवों को रक्षा मिले, आत्मज्ञान से सुमति खिले, शिशुओं को वात्सल्य ही देना, वृद्ध जनों का आदर करना, गुरुजन से सब नम्र रहें, ज्ञान की गंगा नित्य गहें, सद्व्यवहार अपनाया करें, कुल आचार निभाया करें, पति पत्नी रथ चक्र समाना, आत्म प्रगति साथ में करना, दीन दुखी के सहायक होना, सत्कर्मों के बीज ही बोना. सृष्टि मेरी, सृष्टि मेरी, मैं भी सृष्टि का, सदा यही हो रूप दृष्टि का, काल के बंधन फिर टूटेंगे, महात्माओं के दर्शन होंगे, महात्माओं के दर्शन होंगे. सत उद्योग कार्य नित करना, जन समाज हित निज चित रखना, सत उद्योग कार्य नित करना, जन समाज हित निज चित रखना, दिव्य काज हित प्राण भी देना, दिव्य काज हित प्राण भी देना, प्रभु से एक रूप ही रहना, प्रभु से एक रूप ही रहना. सभी जीवों का आधार, सभी जीवों का आधार धर्म का है यह साक्षात्कार, धर्म का है यह साक्षात्कार. इसका करने को विस्तार
इसका करने को विस्तार, समझो नर नारी अवतार, समझो नर नारी अवतार. सीता माँ म्हणते, सुन अधिकारमयी यह बानी, शांत हुए सब वीर सेनानी. यांचा अधिकाराचा आवाज ऐकून सगळे वीर सेनानी शांत झाले. धन्य धन्य समझे सब निज को, प्रभु का चित्त लगे है मन को. सगळ्यांना आता धन्य वाटू लागलं आणि सगळ्यांचं जे चित्त आहे ते प्रभू श्रीरामांमध्ये एकरूप झालं. आता हे शेवटच्या 4 ओळी शांतपणे ऐका. मैंने तनिक सी पलक उठाई, तेज प्रभु का दिया दिखाई. तर इतका वेळ सीतामा असं प्रभूंच्या चरणांकडेच बघत बसलेली होती. ती फक्त हलकसं तिने डोळे वर केलेत, चेहरा नाही वर केला, मान नाही वर केली, हलकं थोडंसं बघितलं. तर तिला तिकडे प्रभू राम शरीर रूपी नसून त्यांचं तेज रूप दिसलेलं आहे. किती विलक्षण आहे हे. आपल्याला रोज श्री श्री रविशंकरजी सांगायचा प्रयत्न करतात त्यांच्या राम ध्यानामध्ये की तुमच्यातच प्रभू श्रीराम तेज रूपात आहेत. हे तेज रूप सीतेला तिकडे दर्शन झालेलं आहे. मैंने तनिक सी पलक उठाई, तेज प्रभु का दिया दिखाई. सागर से गहरे नैनों में, सागर से गहरे नैनों में, मन से मैं पूरी गई समाई, मन से मैं पूरी गई समाई. त्यांचे ते सागरासारखे जे डोळे होते त्यांच्यामध्ये मी पूर्णपणे समावून गेले आणि एकरूप होऊन गेले. इथे मी क्षणभर थांबणार आहे पुढचे जायच्या आधी. आता मी शलाकाताईंना विनंती करतो की त्यांनी प्रभू रामांचा जो हे आहे उपदेश तो वाचावा. त्यांचं वाचन झालं की मी थोडंसं त्याचं निरूपण करीन आणि तुमच्या मनात काही वाचताना काही विचार आला तर तो निश्चित सांगा शलाकाताई. श्री राम उवाच. धर्म उपदेश देत आहेत प्रभू श्रीराम. का त्यांना आदर्शांचा आदर्श राम, आदर्श राजा म्हणतात, ऐका त्यांचे विचार. वानर सेना ऐका देऊन ध्यान, वानर सेना ऐका देऊन ध्यान. धन्य तुम्ही केले धर्माचे काम, आत्मोन्नतीचा घ्यावा हा उपहार. वानर पूजन करेल नित संसार, वानर पूजन करेल नित संसार. न होवे प्रगती कधी अधर्माची, माते सम असो भावना परस्त्रीची. काय उच्च विचार आहेत बघा. न होवे प्रगती कधी अधर्माची, माते सम असो भावना परस्त्रीची. युगानुयुगे धर्मच बहरावे, आनंदे सकल कर्मरत राहावे. सर्व जीवांचे होवो रक्षण, मिळो सुमती व आत्मज्ञान. वात्सल्य मिळो शिशूंना, आदर द्यावा वृद्धांना, आदर द्यावा वृद्धांना. सृष्टीचक्र चालण्यासाठी सगळे प्रत्येक जीवाला सन्मान देत आहेत, प्रत्येक नात्याला सन्मान देत आहेत प्रभू श्रीराम. ज्ञान गंगा ग्रहण करा, सद्व्यवहार स्वीकार करा. आदर करावे गुरुजनांचे, आदर करावे गुरुजनांचे, पालन करावे कुलाचारांचे. सर्वज्ञ होणं हेच मनुष्य धर्माचं अंतिम ध्येय आहे. ज्ञान मिळवणं हे मनुष्य जन्माचं सार्थक आहे. आता पुढे ते पती पत्नींच्या नात्याचाही मान ठेवायला विसरले नाहीये. रथचक्रा समान पती पत्नी, रथचक्रा समान पती पत्नी. आत्मप्रगती साधावी यत्नी, दीन दुःखीस सहाय्य करावे. सत्कर्मांचे बीज पेरावे. निसर्गालाही विसरले नाहीत प्रभू कसे मते. सृष्टी माझी मी सृष्टीचा, सृष्टी माझी मी सृष्टीचा. व्यापक ठेवा परिघ दृष्टीचा, व्यापक ठेवा परिघ दृष्टीचा. तुटतील पाश कालबंधनाचे, दर्शन होईल महात्म्यांचे. तुटतील पाश कालबंधनाचे, दर्शन होईल महात्म्यांचे. ह्याच्यात योग वासिष्ठाचा आपल्याला लक्षार्थ गूढार्थ घेता येईल. आपल्याला कशाचे पाश तोडायचे? आपल्याच मोह मायनेचे विषय वासना या बंधनातून आपल्याला तुटूनच आपल्याला जिवंतपणे मोक्ष मिळणार आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्याला महात्म्याचं दर्शन होणार आहे. म्हणजे महान आत्म्याचं, जो आपल्या आतच असतो पण तो आपल्याला दर्शन घेण्यासाठी त्याच्या कष्ट करायला लागतात. आपल्याला सगळे पाश तोडावे लागतात, तेव्हा त्या महात्म्याचं दर्शन होतं. सत उद्योग कार्य नित्य करावे,
सत उद्योग कार्य नित्य करावे, समाज हित चित नित धरावे. बघा काय म्हणतात, समाज हित चित नित धरावे. जर समाज सुदृढ असेल, समाज निरोगी असेल, तर आपण आनंदी राहू शकतो. केवळ आपण आणि आपलं कुटुंब आनंदी असेल, निरोगी असेल, तर आपण सुखी नाही होऊ शकत. आपण ज्या समाजात राहतो, आसपास जो समाज आहे, तो धर्माने वागतोय का आणि तो सुदृढ आहे का, निरोगी आहे का, हेही तितकंच महत्वाचं आहे. सत उद्योग कार्य नित्य करावे, समाज हित चित नित धरावे, दिव्य कार्यास प्राणही द्यावे. प्रभूशी एक रूप राहावे. त्या प्रभूशी एक रूप राहावं. देहधर्म सोडावा. देहाशी अनुसंधान करण्यापेक्षा प्रभूशी अनुसंधान करावं. सकल जीवांचा असो हाच आधार, धर्माचा हाची असे साक्षात्कार. सकल जीवांचा असो हाच आधार, धर्माचा हाची असे साक्षात्कार. हेची धर्माचा करण्या विस्तार, जाणावे नर नारी आपला अवतार. आपला जन्म कशासाठी आहे, मी कोण आहे, माझं स्थान काय आहे, या विश्वाशी माझं काय देणं घेणं आहे, हे आपण समजावं. आपण इथे काहीतरी शिकायला आलोय आणि आपण हे शिकूनच जायचंय, ना की आपण आपले वासना, लोभ, विषय, द्वेष, राग हे घेऊन जायचंय का आपल्याला गाठोडं? हे घेऊन नाही जायचं. हे इथंच सगळं नष्ट करून आपण आपला जन्म सार्थकी लावायचा आहे. हेची धर्माचा करण्या विस्तार, जाणावे नर नारी आपला अवतार. धन्यवाद. जय श्री राम. वाह, बहुत अच्छे, बहुत अच्छे, बहुत अच्छे. तू तू एवढं छान सांगितल्यावर काय उरलंच नाही मला सांगायला आता. मला हाच एक फार मोठा अनुभूती मला येत आहे योग वशिष्ठच्या तुमच्या या आणि तनामूरच्या ग्रुपशी संबंध येऊन, की कोणाशीही बोला त्याच्या मनामध्ये आत्मज्ञान जागृती झालेली आहे अशी मला एक भावना येते. तर हे आता मी शलाकाताईंनी ऑलरेडी बरंच काही सांगितलेलं आहे. जसं ते आपलं कवट फळ प्रसंग महत्वाचा होता, त्यातली सगळी शिकवण महत्वाची होती. जे कोणी निसर्गाचे सगळे पैलू आहेत त्यांनी सगळे आपल्याला हे दिलं, ज्ञान दिलं, बोध दिले. तसा हा प्रभू रामांचा धर्म उपदेश हा सुद्धा एक पाया आहे. तर तो पाया सुद्धा पक्का झाला पाहिजे. जसं आपण गणित शिकताना टीचर म्हणतो ना, हे परत परत गिरव, म्हणजे मग परत परत हा सॉल्व्ह कर, म्हणजे मग तो पाया पक्का होतो. तसा हा पाया पक्का होण्याकरता आता हे पहिलं नाही, दुसरं नाही, तिसऱ्यांदा आपण रिपीट करणार आहोत. हे प्लीज लक्षात ठेवा, कारण ह्या पायावरती अजून आपलं हे काव्य पुढे जाणार आहे. वानर सेना ऐका देऊन ध्यान, धन्य तुम्ही केले धर्माचे काम. आत्मोन्नतीचा घ्यावा हा उपहार, वानर पूजन करेल नित संसार. तर हे जे मोठं काम त्या वानर सेनेने केलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी तो आशीर्वाद दिलेला आहे की वानर पूजन करेल नित संसार. आता आपण ते मारुतीच्या रूपात त्यांचं पूजन करत राहतो, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मारुती हे आपल्याकरता खूपच प्रिय दैवत आहे. मला तर लहानपणी आठवतंय, म्हणजे 8-10 वर्षाचा असेल किंवा 5-6 वर्षाचा असेल, मध्येच एकदम मारुती अंगात घुसायचा, मग इथून उड्या मारायच्या, मी आता हनुमान आहे, इथे कर तिकडे ते कर, असं एकदम पूर्ण शक्ती येऊन जायची. मग आई म्हणायची, काय रे मारुती संचारला का तुझ्यामध्ये? पण एक ती गमतीचा भाग होता. पण अशा प्रकारे मारुती हा आपला एक खूप मोठा आदर्श आहे आणि त्याचं पूजन आज आपण करतो. हा आशीर्वाद प्रभू श्री रामांनी तिकडे दिलेला आहे. न होवे प्रगती कधी अधर्माची, माते सम असो भावना परस्त्रीची. हा विचार खूप उदात्त आहे श्रीरामांनी मांडलेला, शलाकातांनी पण सांगितलेला. युगानुयुगे धर्मच बहरावे, आनंदे सकल कर्मरत राहावे. सगळ्यांनी हा जो धर्म आहे आता सांगणार आहेत तो वाढत राहावा आणि आनंदाने सगळ्यांनी राहावं, म्हणून हा त्यांनी धर्म सांगितला आहे. सर्व जीवांचे होवो रक्षण, मिळो सुमती व आत्मज्ञान. वात्सल्य मिळो शिशूंना, आदर द्यावा वृद्धांना. आता ह्याच्यात एक गंमत बघा, ते कसं म्हटलेले आहे. सर्व जीवांचे होवो रक्षण, मिळो सुमती व आत्मज्ञान. प्रत्येक जीवाला त्याचा आत्मज्ञानाचा अधिकार आहे, किंबहुना ते आत्मज्ञान त्याच्यामध्ये निहित असतं. ह्या विचाराचा पुढे फोड जेव्हा लवकुश तिला विचारतात सीतेला की आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय, त्याचा आपण पुढे एका सर्गामध्ये घेणार आहोत. त्याच्यात ते हे पूर्णपणे स्पष्ट करते की नेमकं तिला काय म्हणायचं आहे आणि प्रभू राम काय बोलले ते हे तिथे कळेल आपल्याला. मिळो सुमती व आत्मज्ञान, वात्सल्य मिळो शिशूंना, आदर द्यावा वृद्धांना. आता ही एवढी सोपी गोष्ट आहे, पण ती बघा प्रभू रामांना त्यावेळेस सांगायची पाळी आली.
जस्ट हे सुरू व्हायच्या आधी मी योग वसिष्ठचं ते वाचन ऐकत होतो, तर पवारताई बोलत होत्या आणि ते सांगत होत्या की कसं आजकाल बरेचदा वृद्धांना रिस्पेक्ट दिली जात नाही, त्यांना सांभाळलं जात नाही, ते खूप त्रासात असतात बरेचदा. तसं होऊ नये ह्याचा पाया प्रभुरामांनी त्यावेळेस टाकून ठेवला की आदर द्यावा वृद्धांना, शिशूंना आणि वृद्धांना हे विशेष सांगितलंय त्यांनी. ज्ञानगंगा ग्रहण करा, सद्व्यवहार स्वीकार करा, आदर करावे गुरुजनांचे, पालन करावे कुलाचाराचे. हे परत एक महत्वाचं वाक्य असं मला वाटतंय, पालन करावे कुलाचारांचे. म्हणजे तुमच्या घरामध्ये जो काही कुलाचार आहे, देवाधर्माचे जे काही उपचार आहेत, ते तुम्ही जेवढं जमेल तेवढं करत राहा, असं एक त्यांनी सांगितलंय. कारण कुलाचार पाळल्याने तुमच्या कुलावर तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद राहतो आणि तुमचं कुटुंब हे सुखात नांदतं. रथचक्रासमान पती पत्नी, आत्मप्रगती साधावी यत्नी. त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये काही ना काही दडलेलं असतं बघा, पण त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. जे कोणी तुमच्यापैकी असतील, आता तुम्हाला बघा तो पटकन समजतो तो अर्थ, पण माझ्यासारख्याला ते समजायला पण खूप खूप उशीर लागतो. तर बऱ्याच लोकांशी चर्चा केल्यावर मग मला ते समजायला, अच्छा हे असं आहे का. रथचक्रासमान पती पत्नी, आत्मप्रगती साधावी यत्नी. आता ही आत्मप्रगती साधावी यत्नी याच्यामध्ये काय निहित आहे. आज सकाळी मी जेव्हा योगा सेशन करत होतो करंजकर साहेबांबरोबर, तेव्हा श्री श्री रविशंकरजींनी आपले 5 प्रकारचे शरीर असतात हे सांगितलं. आता मी काय त्यातला एक्सपर्ट नाहीये, पण अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. ते ऐकल्यावर मग माझ्या मनात आज ह्याचा उजेड पडला. म्हणजे किती 20-22 वर्षानंतर आता मला त्याचा अर्थ कळतोय. आत्मप्रगती साधावी यत्नी. आत्मप्रगती साधताना हे सगळे जे तुमचे कोश आहेत, त्या प्रत्येक कॉन्शियसनेस लेवलवरती तुम्ही एकरूप झाले पाहिजे, पती पत्नी. आता हे जे शरीर तर दिसतं आपल्याला, पण बाकीचे कोश हे काय आहेत माझ्या दृष्टिकोनी, दर कॉन्शियसनेस लेवल्स. म्हणजे मनोमय कोश घ्या, प्राणमय कोश घ्या. आणि थोडी मला हिंट लागायला लागली की सीता काव्यामध्ये हळूहळू एका कोशातून दुसऱ्या कोशात सीता घेऊन जाते, नकळत घेऊन जाते, कारण मुलं लहान आहेत, आपणही लहानच आहोत तिच्या मानाने. तर प्रत्येक कोश हा जेव्हा पती पत्नीचा एक होईल, प्रत्येक लेवलला कॉन्शियसनेस त्यांचा एक होईल, तेव्हा ते आनंदमय कोशाला पोहोचतील. आणि शेवटी हे जे मला गुरुंनी तिन्ही काव्य डिक्टेट केली, त्याच्यातनं हेच निष्कर्ष काढलाय की संसारात मोक्ष आहे. आपण जे काही संसार करतो, पती पत्नी मुलं बाळ त्यांचं संगोपन करतो, त्याच्यातच मोक्ष आहे. तसा तो अर्थ आहे असं सांगायचं होतं. दीन दुःखी सहाय्य करावे, सत्कर्मांचे बीज पेरावे. आता हे त्यांना बिचाऱ्यांना का सांगावं लागलं, कारण कसं होतं, काही आपल्याला आयुष्यात संधी मिळतात, त्या संधींचा आपण उपयोग करून घेतो, त्याप्रमाणे आपण सुख समृद्ध होऊन जातो. आपल्यापैकी बहुतेक जण जे श्रोतेगण आहेत ते चांगल्या स्वास्थ्यामध्ये आहेत. तर मग आपण स्वतःपुरतं न ठेवता आपल्या पलीकडे थोडंफार देऊ शकतो का? फार सगळे देऊ नका, पण 5-10% तरी देऊया, तेवढं तरी प्रेम ठेवूया समाजावरती. दीन दुःखी सहाय्य करावे. आता ह्याचं एक छोटंसं उदाहरण सांगायचं म्हणजे, एकदा आमच्या रोटरी क्लब मधनं एक कॅम्प होता. कसला कॅम्प होता, तर आर्टिफिशियल लिम्स देण्याचा. आणि त्याच्याकरता पैसे गोळा केले होते, 3,500 रुपये प्रत्येकी. म्हणजे 3,500 रुपये दिले की एका कोणाला तरी एक लिंब दिली जाईल. तर मी ते बघायला गेलो होतो, कुठेतरी फार गावामध्ये कुठेतरी कॅम्प केला होता तो. हो, ते पाहिल्यावर मात्र माझे डोळे उघडले. अक्षरशः लोक सरपटत आले होते, ज्यांना पाय नव्हता, काय नव्हतं, सरपटत आले. काहींकडे कुबड्या पण होत्या. आणि काय मिरेकल, म्हणजे ते लिंब लावला की ते चालायला लागायचे. तेव्हा विचार केला, अरे बापरे, 3,500 रुपये देऊन एक माणसाचा जीवदान दिल्यासारखं होऊन जातं, तो पायावर उभा राहतो. म्हणजे असं थोडंसं करा, पण चांगलं करा, हे याच्यामधनं आहे असं मला वाटतं. दीन दुःखी सहाय्य करावे, सत्कर्मांचे बीज पेरावे. सृष्टी माझी मी सृष्टीचा, व्यापक ठेवा परीक दृष्टीचा. खूप मोठा दृष्टिकोन अहो, 10 सहस्त्र वर्षापूर्वी रामाने सांगितलंय, आणि कुठेतरी आपण हे विसरून चाललोय. आज क्लायमेट चेंज हा विषय पूर्ण जगाकरता एक मोठा विषय होऊन गेलाय. हळूहळू जगाचं टेम्परेचर वाढून राहिलं, कारण आपण पृथ्वी मातेचं कडे दुर्लक्ष करून राहिलो आहोत. आणि ती अशी परिस्थिती येईल की एक दिवशी सगळे पोलर कॅप्स वितळायला लागतील आणि सगळे कॉन्टिनेंट्स पाण्याखाली जातील.
पण ह्याची सूचना श्रीरामांनी त्यावेळेस दिली आहे, सृष्टी माझी मी सृष्टीचा, व्यापक ठेवा परीघ दृष्टीचा. तुटतील पाश कालबंधनाचे, दर्शन होईल महात्म्यांचे. शलाकाताईंनी ह्याचं खूप सुंदर विवेचन केलेलं आहे. दर्शन होईल महात्म्यांचे, ह्याच्यामध्ये आपण खूप भाग्यवान आहोत. हो, मी भाग्यवान समजतो की मला श्री सद्गुरु चिले महाराजांचं दर्शन झालं. आपण सगळे भाग्यवान, ती आपल्या सगळ्यांना श्री रविशंकरजी आज सद्गुरूच्या रूपात लाभलेले आहेत. आणि ते विविध माध्यमातनं, इव्हन आपल्या शिष्यांच्या माध्यमातनं आज प्रसार करतायत त्यांच्या विचारांचा. हे आपलं भाग्य आहे. मला एक ठाकूर महाराज म्हणून आहेत, ते भेटले होते, त्यांचंही मी आज आदरपूर्वक नमन करतो. डॉक्टर सुनील काळे. एकदा मी शंकर महाराजांच्या मठातनं जस्ट बाहेर आलो आणि डॉक्टर सुनील काळे समोर दिसले. त्या क्षणभर मग अगदी 1 मिनिट आम्ही काहीतरी चर्चा केली, पण त्या चर्चेतनं सुद्धा मला काहीतरी कळलं, बोध मिळाला. अशा प्रकारे हे महात्म्य पेटील, जर आपण सगळ्या वरच्या कंडिशन फुलफिल केल्या तर. पण त्याच्या पलीकडे एकदा परत वाचा ती ओळ. तुटतील पाश कालबंधनाचे, दर्शन होईल महात्म्यांचे. म्हणजे तुम्ही जर या सगळ्या वरच्या गोष्टींचा अवलंब केला, धर्माला फॉलो केलं, तर तुम्हाला काल सुद्धा बंधन राहणार नाही. आणि इथे दर्शन होईल महात्म्यांचे म्हणजे आज तुमच्या बरोबर जे आहेत कंटेम्पररीज, त्यांचं तर दर्शन होईलच. आणि इथे दर्शनाचा अर्थ नुसतं बघणे असं नाहीये, तर त्यांचे विचार मिळणे हा अर्थ आहे. आज कितीतरी महात्मे आपल्याला दिसतात, पण त्यांचे विचार आपण घेतच नाही. त्यांचे विचार घेतले म्हणजे त्यांचं दर्शन झालं, असा तो सांगण्याचा अर्थ आहे. तर इथे एक अतिशय गुह्य गोष्ट सांगितलेली आहे की त्या अवस्थेमध्ये तुम्हाला जे महात्मे आहेत, त्याच्यामध्ये समर्थ रामदास असतील, समर्थ तुकाराम महाराज असतील, ह्यांचा समक्ष सुद्धा संपर्क होऊ शकतो, असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सत उद्योग कार्य नित्य करावे, समाज हितचित नित धरावे, दिव्य कार्यास प्राणही द्यावे, प्रभूशी एक रूप राहावे. अशा प्रकारे श्रीरामांनी हा धर्म संदेश दिलेला आहे. आणि पुढे शेवटी सांगितलंय की सकल जीवांचा असो हाच आधार, धर्माचा हाची असे साक्षात्कार. हा धर्म तुम्ही अवलंबा, असं श्री प्रभुरामांनी त्यावेळेस आपल्याला सांगितलेलं आहे. हेची धर्म करण्या विस्तार, जाणावे नर नारी आपला अवतार. इथे एक शब्द वापरलाय, नर नारी आपला अवतार, म्हणजे आपण ही सगळे अवतारच आहोत त्या परमेश्वराचे. आणि हा जो धर्म आहे त्याचा विस्तार करण्याकरता तुम्ही सगळे ह्या पृथ्वी तलावर आलेला. अशा प्रकारे प्रभू श्रीरामांनी एक फार मोठा उपदेश करून ठेवलेला, फार मोठा उपदेश आहेत. 8च तिकडे कडवी, पण ते 8 लाखाचं त्याच्यामध्ये ज्ञान आहे. आणि दुसरं म्हणजे मला काय म्हणायचं की मी जे निरूपण करतोय तेच शेवट आहे असं नाहीये. तुमच्या मनात वेगळे विचार निर्माण होतील, तुमच्या मनात वेगळं काहीतरी होईल, तेही सत्य आहे. त्याचंही तुम्ही चिंतन करा, मनन करा, त्याचं लेखन करा, लोकांमध्ये ते सांगा, इतरांना ते वाटा. तर प्रसाद आहे हा, गुरुप्रसाद आहे आपल्या सगळ्यांसाठी. तो गुरुप्रसाद आपण सगळेजण मिळून घेऊया. आता मी शेवटचं फक्त जे गाणं आहे तिकडे येतोय. आता विचार करा, सीता मातेला तिचे प्रभू भेटलेले आहेत एवढ्या मोठ्या विरहानंतर. किती आनंदित झाली असेल होती, किती आनंद झाला असेल तिला. गगनात मावेन असा आनंद आहे. तर ती गाणं कसं म्हणते, हिंदीतलं गाणं जेव्हा आलं ते हिंदीत आलं, ऐक ओके, सुन सखी मेरे आनंद का ये गीत. आपण ते गीत तिचं ऐकूया. मराठी मधलं गीत आपल्या समोरच आहे. मेरा आनंद गीत, सुन सखी मेरा आनंद गीत. लंका से मुक्ति दिलाए
जुदाई इस पलकों में, अनंत काल तक संभालूं। सुन सखी, सुन सखी, सुन सखी, सुन सखी, मेरा आनंद गीत। सुन सखी, सुन सखी, मेरा आनंद गीत। ऐक सखे आनंदाचे गीत ग, मुक्त होनी परत आले प्रभूची ही प्रीत ग। नेत्र मिटवनी चित्त ठेवनी श्रीरामांच्या चरणी ग, अनंत काळे स्थिर राहावा सौख्याचा हा निमिष ग. या गाण्यामध्ये सूचक आहे बघा. तिला वाटतं की हा तिचा सौख्याचा क्षण हा अनंत काळासाठी राहावा. तसं होतं का? मी त्याचं उत्तर देणार नाही आता. आजचा हा सेशन मी इथे संपवत आहे. सेशन म्हणजे माझं प्रेझेंटेशन. उद्या सत्र 5 मध्ये आपण सर्ग 7 घेणार आहोत, लवकुशांची शिक्षण व्यवस्था. वेळ मिळाला तर सर्ग 8 मधलं एखाद दुसरं गाणं घेऊ, पण बहुतेक नाही होणार शक्य ते. सत्र 7च खूप मोठं आहे. विशेष सांगायचं म्हणजे उद्यापासनं ऍक्च्युअल सीतेचा लवकुशांवरचा संस्कार हे सत्र सुरू होणार आहे. कंटिन्युअस ती संस्कार कसे करते, आई म्हणून ती काय संस्कार करते, हे आता उद्यापासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत तिचा विरह हे ते सगळं चालू होतं. आता आपल्याला तिचे संस्कार पाहायला मिळणार, खूप महत्वाचे आहेत. मी सगळ्यांना आग्रह करीन की आपण अवश्य अटेंड करत राहा. तर सर्ग 7 आणि 8 तुमच्याकडे जे फ्लिपबुक पाठवले ती किंवा वेबसाईट तुम्हाला लोकांना दिलेली आहे, त्याच्यावरनं जरूर बघा, नजरेखालून टाका, म्हणजे मग ते लाभ जास्त होईल. तर उद्या जे होणार आहे त्यात एक जीवनसार ह्याच्यावर सीतेने संस्कार दिलाय मुलांना. त्याच्या सृष्टीची रचना कशी झाली ह्याच्यावर तिने तिचं वर्जन दिलंय. प्रत्येकाचं वर्जन वेगळं असतं. सायंटिस्ट एक म्हणतात, अध्यात्माचे लोक वेगळं म्हणतात, इतर धर्मांचे सगळे लोकांचं प्रत्येकाचं थेरी आहे. इथे एक वेगळी थेरी मांडली, ती बघूया आपण ती काय सांगते उद्या. त्यानंतर आता ही मुलं मोठी होऊ लागली आहेत. आता जसं आपण करतो ना, पेरेंट्स म्हणतात अरे आता हा 3 वर्षाचा झाला, 3.5 वर्षाचा झाला, आता किंडरगार्टनला टाकलं पाहिजे. तसं तिची मनात येतं की आता ह्याला मुलांना त्यांच्या गुरूंकडे पाठवलं पाहिजे. तर ती वाल्मिकीनं कशी विनंती करते ते फार सुंदर आहे. त्यानंतर लवकुशांना ती त्यांचा अवतार कशा करता झालेला आहे स्पेसिफिकली हे समजवते. जतन म्हणजे तुम्ही कशा प्रकारे गुरु काय सांगतायत ते कसं जतन करायचं हे सांगते. आणि हा जो शेवटचा आहे आत्मा परमात्मा मिलन, हे सीतेने नाही, काय व्हायचं ह्या प्रत्येक सर्गामध्ये लवकुश काहीतरी प्रश्न विचारायचे, सीता त्यांना त्याची उत्तरं द्यायची. शेवटी लवकुश त्याचं स्वतः सायनॉप्सिस करायचे, काय कळलं आम्हाला आतापर्यंत हे सांगायचे. आत्मा परमात्मा मिलन हा त्यांना काय समजलं हे त्यांनी सांगितलेलं आहे. ते फार गमतीदार आहे. आपण तेही बघूया उद्या. तर मी सगळ्यांचे आभार मानतो जे व्हॉलेंटियर्स आपल्याला मिळाले आहेत. शलाकाताई आहेत, प्रीतीनी खूप चांगलं गाणं म्हटलेलं आहे. कंजळे मॅडम पण आता आपल्या त्या जॉईन झालेल्या आहेत. उत्साही गायन होणार आहे. नृत्य आविष्कार कोणाला करायचे असेल तर अवश्य करा, मला कळवा तुमची काही मदत लागली तर. व्हॉलेंटियर्स जे असतील त्यांनी आपली नावे फोन नंबरसह माझ्या फोन नंबरवरती द्यावे किंवा शलाकाताई किंवा करंजकर सरांना कळवावे. आता इथे आपलं हे प्रेझेंटेशन संपतंय. पुन्हा भेटूया उद्या. आता मी तुम्हाला म्हणा आपले जे पहिले गेस्ट आलेत त्यांना मी आधी अनम्यूट करणार आहे, त्यांचे आपण विचार ऐकूया. अरुणाताई तुमचं मी पहिले हे करतो. एक मिनिट. हे बंद आहे का नाही होत? ओके. अरुणा भावे. हा अरुणाताई मी अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. भावे का? अरुणाताई, अरुणा भावे. अरुणा भावे केलंय त्यांनी अनम्यूट स्वतःला. झालं अनम्यूट झालं का? ऐकू हो झालं. होय होय झालंय. बर नमस्कार. मी डॉक्टर अरुणा भावे. प्रथमतः मी प्रदीपजी आणि ह्या सगळ्या ग्रुपला, शलाकाताई वगैरे ह्या सगळ्यांचे आभार मानते.
आणि खूप सुंदर निवेदन झालं. मला अतिशय आनंद झाला हे सगळं ऐकताना. आणि खरंच खूप ज्ञान दिलेलं आहे सद्गुरु चिलेंच्या द्वारे. प्रदीपजीने सर्वांना हे समोर आणलेलं आहे. माझे गुरु श्री ठाकूर महाराज, त्यांनी मेन्शन केलं होतं मगाशी, ज्यांची ओळख चिले महाराजांशी झाली आणि चिले महाराजांवर त्यांनी महात्म्य लिहिलं आणि त्याच्यामुळे आम्हाला चिले महाराजांची ओळख झाली. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. एक माझी मैत्रिणीची एक फॅमिली होती, त्यांची ती गुरु होती. पण चिले महाराजांच्या बद्दल ऐकल्यानंतर ते अवलिया, त्याने खूप थोर सत्पुरुष आहेत हे माहित होतं. ठाकूर महाराज पण त्याच तोडीचे होते. त्यानंतर मला ते खूप स्वप्नात यायला लागले आणि खूप कसं होत होतं मला माहित नाही, पण ते मला मेसेजेस सांगायचे आणि मी सर्वांना त्यांच्या भक्तांना ते मेसेजेस देत असते. तेव्हा ते सांगायचे की हो महाराज असेच बोलतात. मी त्यांना काय पाहिलेलं नव्हतं. पण एकदा असा योग आला की त्यांच्या शेवटी जेव्हा चिले महाराज ऍडमिट होते प्रयाग नर्सिंग होम मध्ये पुण्याला, तेव्हा माझं जाणं तिथे झालं. ती पण एक मोठी गोष्ट आहे, पण आता वेळेअभावी मी ते सगळं सांगत नाही. पण माझं गाणगापूर कॅन्सल होऊन मी तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना खूप त्रास होत होता. त्यांना मी पाहिलं पहिल्यांदा आणि मी नंतर एक लेख पण लिहिला होता भक्ती संगम मासिकात, पहिले अक्षरचे दर्शन. तेव्हा त्यांना पाहिलं, तेव्हा त्यांचा हात त्यांनी माझ्या हातात घेतला आणि माझी इंडेक्स फिंगर डाव्या हाताची माझ्या 3.5 तास ते धरून होते आणि मी त्यांच्या ह्याच्याती करुणा आणि त्यांनी जे मला दिलं ते मी वर्णन करू शकत नाही त्या क्षणात. त्यानंतर त्यांचे खूप भक्त ते बघत होते हॉस्पिटलच्या बाहेर आणि मला फार वाईट वाटत होते की आपले गुरु असे जातायत, त्यांना दिसत होतं. म्हणून मी त्या डॉक्टरला हे करून रिक्वेस्ट करून त्या सगळ्यांना दर्शन घ्यायला लावलं आणि असा माझा त्यांचा संबंध आला. त्यानंतर त्यांनी मला खूप वेळा दर्शन दिलं आणि खूप वेळा मला ते जागृती देतात. प्रदीपजींच्यावर त्यांची खूपच कृपा आहे, तुम्ही पाहतच आहात. आणि हे काव्य आणि हे सगळं त्याच्यातून आलंय. ठाकूर महाराज पण माझे जे गुरु होते, त्यांनी चिले महाराजांचं महात्म्य लिहिलं आणि ते पण फार थोर संत होते. आत्ताच त्यांचा हल्ली 1 वर्षापूर्वी देहांत झाला. त्यामुळे ह्या सर्वांना स्मरून 5 मिनिटात मी हे संपवते. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. मला खूप आनंद मिळाला आता आणि जय सद्गुरू. अलकात अरुणाताई, खूप खूप आभार. तुम्ही वेळ काढून आला. तुम्ही डॉक्टर आहात, हॉस्पिटल चालवताय आणि तुमचे इतरही व्याप खूप आहेत हे मला माहित आहे. तर तुम्ही आला त्याबद्दल आभार. अरुणाताई, खूप 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 आभार. नेत्राताई, तुमचं खूप त्यांच्या पाठीमागे खूप आहे. मी पुढे राहतो, म्हणजे ते पाठीमागे राहील माझ्या. दोघांना खूप छान वाटलं बघून आणि खूप सुंदर निरोपण. खरंच मला आवडलं असतं दररोज ऐकायला, पण माहित नाही मला जमेल की नाही. पण मी नक्की जेव्हा जमेल तेव्हा नक्की ऐकेल. खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर लिहिलंय आणि तुम्ही निवेदन सुंदर करताल का, त्यांनी पण खूप सुंदर केलं. धन्यवाद. खूपच छान वाटतात, खूपच छान बोलतात. मला मला तुमच्या सगळ्या विभूतींच्या बरोबर ह्याचा भाग होता आला, हेच माझं भाग्य. हो, प्रश्नच नाही. एका सिद्धाच्या समोर काहीच आपण नाही. राहिलं म्हणजे आपण आपले भाग्यच आहे, प्रश्नच खरंच नाही. भाग्यवान आहे. धन्यवाद. असे नमस्कार. महात्मेच भेटले मला त्या काव्याप्रमाणे. तुम्ही हो. शलाकाताई, अरुणाताई अशाच आहेत, त्या फार महात्माच मोठ्या आहेत. आहेत, खरंच साध्या म्हणूनच आहेत त्या, म्हणलं खूप नाही, नाही, महात्माच आहेत. अजिबात नाही. महात्म्यांचं दर्शनच झालं आज. खरंय खरंय. नाही, नाही. बरं. नमस्कार. नमस्कार. ओम दत्त. अनुया अनम्यूट झाली का? हो हो 2-3 मिनिटातच बोल ना. हो हो सो नमस्कार. मी शिकागोत असते आणि ऑफकोर्स आता बाबांचीच मुलगी प्रदीप बागांचीच मुलगी. सो लहानपणापासून ऍक्च्युली जवळून बघितलं आहे हे सगळे बोध येताना वगैरे. आणि फ्रॉम थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह एक्सपिरियन्स वेगळाच आहे. कारण ज्यावेळेस हे बोध यायचे त्यावेळेस असं म्हणजे ऍज अ होल फॅमिली वुड नो की त्यांना आता हे बोध येतात. कारण त्यावेळेस ही वुड बी इन अ डिफरंट स्टेट ऑफ माइंड आणि ही वुड बी इन अ डिफरंट स्टेट. सो देन ऍट दॅट टाइम वी ऑल जस्ट न्यू की त्यांना डिस्टर्ब नाही करायला पाहिजे त्यावेळेस. आणि त्यावेळेस ही वुड जस्ट go into that zone आणि then write it down आणि and then record it आणि मग नंतर ते आम्हाला ते गाऊन दाखवायचे किंवा आम्हाला सांगायचे. आणि बऱ्याचदा ते झाल्यानंतर when he came out of it and he would talk to us, त्यावेळेस मग आमची चर्चा व्हायची त्याच्याबद्दल की हे असं लिहिलं आहे, मग याचा अर्थ काय असू शकेल.
इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टू सी. आणि त्यावेळेस आम्ही लहान होतो आणि ग्रोईंग अप व्हेरी इंटरेस्टिंग टू सी की ही वुड जस्ट राईट इट डाऊन आणि मग त्याचं बरंचसं डिस्कशन करत करत हळूहळू यू विल ऍक्च्युअली अंडरस्टँड व्हॉट द मीनिंग ऑफ ईच लाईन इज. प्रत्येक लाईन, प्रत्येक शब्द, कसे त्याची शब्द रचना झाली आहे ती त्याच्यानंतर समजायला लागेल. आणि अजूनही समजतेच आहे. म्हणजे असं नाहीये की ते सगळं समजलं आहे. बऱ्याचदा असं वाटतं की अच्छा हे आत्तापुरता मला ह्या पर्स्पेक्टिव्हनी समजलंय, पण कदाचित अजून पर्स्पेक्टिव्ह पुढे जाऊन उलगडा होऊ शकतो त्याचा. आणि कमिंग फ्रॉम द डान्स पर्स्पेक्टिव्ह मी स्वतः अगेन व्हेरी व्हेरी थँकफुल की लहानपणापासून भरतनाट्यम शिकले आहे आणि इथे येऊनही माझा आता डान्स क्लास आहे स्वतःचा, नवरसा डान्स म्हणून. आणि माझं पहिला जे मोठं प्रोडक्शन आम्ही केलं इथे शिकागोमध्ये ते सीता शक्तीवरतीच केलं आणि एवढ्या लोकांना आवडलं ते. कारण ही जी पर्स्पेक्टिव्ह आहे की सीतेची जी स्टोरी आहे, द बिहाइंड द सीन्स, बऱ्याचदा आय थिंक सुरुवातीच्या काही सेशन्स मध्ये जसं आपण ऐकलं ते की रामायणामध्ये रामाचं महत्व खूप आहे, खूप माहिती होतं, लहानपणापासून ते ऐकलं आहे. ऑफकोर्स त्यांच्या बरोबर सीता, लक्ष्मण आणि हनुमानजींचे पण आहेत सगळे इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स, पण त्यांची जी ही भूमिका आहे ऍज अ मदर, दॅट हॅड नॉट कम फॉरवर्ड. आणि आय थिंक तुमचे जे पुढचे सेशन्स जे आहेत वेअर शी इज इंटरॅक्टिंग विथ द चिल्ड्रन, दे आर जस्ट फॅन्टॅस्टिक. त्याच्यामुळे जेव्हा इथे परफॉर्मन्सेस केले आम्ही तर तो एक्सपिरियन्सच मस्त होता. कारण मुलांना जेव्हा आपण हे शिकवतो तेव्हा आता माझा एका मुलीचा अरंगेत्रम आहे, गुरुवर तुमको जो प्रेम से सिखाए, ते तुम्हाला आता पुढच्या आठवड्यात आय थिंक होईल ते तुमचं, ही विल कम अक्रॉस दॅट. तर त्याच्यामध्ये मी माझ्या त्या स्टुडंटला सांगायचा प्रयत्न करत होते की गुरुवर तुमको जो प्रेम असे शिकायचं, प्रेमाने शिकवतात गुरु. पण आजकालच्या स्टुडंट्स पर्स्पेक्टिव्हनी बघायला गेलं तर प्रत्येकाचं कनेक्शन विथ द टीचर इज नाव व्हेरी लिमिटेड. कारण एक तर नंबर ऑफ स्टुडंट्स आणि नंबर ऑफ टीचर्स, तो रेशिओ बराच वेगळा आहे आजकाल. सो इट इज व्हेरी कमर्शियलाइज्ड आणि इट इज व्हेरी असं झिप इन झिप आउट. म्हणजे तुम्ही क्लासला जातात, बाहेर येतात आणि यू आर आउट अँड देन यू आर ऑन टू द नेक्स्ट थिंग. सो ती रिलेशनशिप बिल्डिंग आजकाल थोडी कमी होते बऱ्याचदा स्टुडंट आणि टीचर मध्ये. सो त्यांना ते कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नव्हतं की व्हॉट डज इट मीन व्हेन अ टीचर इज ट्राइंग टू टीच यू विथ लव्ह अँड व्हॉट डज दॅट लव्ह रिअली मीन. सो थँकफुली ही जी माझी स्टुडंट आहे, तर आम्ही इथे एक पारायणमचा ग्रुप आहे, तिथे आम्ही जातो. तर लहानपणापासून ही सगळी मुलं, आमची सगळीच मुलं जी आहेत ते आम्ही एका सत्संगाच्या हे आमचं ग्रुप आहे, तिथे आम्ही सुंदरकांडम आणि वाल्मिकी रामायण आणि हे भागवत ते वाचतो इथे. सो असं आता मुलं पण संस्कृत इथे राहून सुद्धा संस्कृत वाचतात, संस्कृत मध्येच वाचतात ही सगळी पुस्तकं. तर ती सगळी जी शिकवण आहे ती आमचे जे ते आहे तिथे रामकी त्यांनी सगळ्या मुलांना शिकवलं. असं मी त्यांचं जेव्हा उदाहरण दिलं की त्यांनी तुम्हाला कसं शिकवलं आहे की कुठेही तुमचं चुकले जोडाक्षर, कारण तसं संस्कृत कठीण आहे, स्पेशली तुम्ही जेव्हा भागवतमला जातात ते कठीण शब्द आहेत मोठे मोठे, पण ते अगदी प्रेमाने शिकवत गेलेत. लहान असल्यापासून ही मुलं वाचत आली आहेत आणि मग तिला ते इन्स्टंटली कळालं की काय, व्हॉट डज दॅट मीन, द रिलेशनशिप बिटवीन अ गुरु अँड अ स्टुडंट. सो आय फील की दिस इज अ व्हेरी व्हेरी गुड. ही जी भूमिका आहे सीतेची ती पहिल्यांदा अकॉर्डिंग टू मी पुढे आली आहे, कारण मी कधीच लहानपणापासून हे शिकले नव्हते. सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल. आणि सो एक मजा म्हणून कोइन्सिडेंटली जस्ट पहिला सेशन तुमचा होता तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की 8 वाजता आहे, तुमचं 8 PM ला आहे, आणि माझं कॅल्क्युलेशन चुकलं आणि मी लवकर जॉईन झाले. तर तुमचं मी 6:30चा तुमचा मी ह्याला लॉग इन झाले. तर तिथे तुमचा योगाचा क्लास चालू होता मला वाटतं. आय थिंक करंजकर सर तुम्ही घेत होतात. तर त्याची सुरुवातच तुमचं ते गाणं मला एवढं आवडलं. त्या गाण्यामध्ये आहे की आपल्या ऋषींनी जे काही शिकवलं आहे ते त्याला आता परत तुम्ही जागृत करत आहात आणि परत या सगळ्या ह्याच्यामध्ये आणत आहात. आय थिंक दॅट मेसेज इज एक्सलंट. इट इज व्हेरी नेसेसरी आय फील. आणि खूपच छान आहेत. मी 2-3 दिवसच झालेत अटेंड करते, पण एकदम इट्स व्हेरी व्हेरी नाईस. जस्ट तुमचे सगळ्यांचे अनुभव ऐकूनच खूप छान वाटतंय. सो आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड टू अटेंड ऑल ऑफ दिस. सो थँक्यू. थँक्यू अनिया. बरं, आता 9 वाजलेत. कोणाला लॉग आउट करायचं प्लीज लॉग आउट करा. आता जे काही आहे ते आता एक्स्ट्रा टाइमवरती काम चालू आहे. मला संजीव, तुम्हाला बोलायचं काही?
संजीव चौधरी. नाही, मी आज पहिल्यांदाच अटेंड केलं आणि म्हणजे तुमची वेबसाईट तर मी बनवली सगळं ते वगैरे मयुरावर काम करून, पण आज म्हणजे ऐकायचा योग आला. तर मला खूप आवडला हा सेशन आणि तुम्ही तर आहेच म्हणजे खूप तुमचे विचार, पण आज मला ऍक्च्युली सगळा ऑडियन्स पण खूप आवडला. म्हणजे सगळा ऑडियन्स खरं अगदी मनापासून हे सगळं ऐकत होता हे मला जाणवत होतं. तर खूप छान वाटलं म्हणजे हा सेशन. थँक्यू संजीव. तू आलास हेच मला खूप मोठी गोष्ट आहे. संजीवनी आपली ती वेबसाईट केलेली आहे. हे सगळं बिचारे व्हॉलेंटिअरिंग मध्ये करतात सगळी कामं. मला खूप कौतुक वाटतं. संजीव हा आमच्या रोटरी क्लब मधला आहे. तो जगन मित्र आहे. तो जो कोणी मदत मागेल त्याच्या मदतीला जातो. उद्या तुम्ही पण काही लागलं त्याची ओळख नसली फोन करा, संजीव धावत येईल बघा तुमच्या मदतीला. अशी ती व्यक्ती आहे. मयुरा जोशी, 2-3 मिनिटातच प्लीज बेटा सांग. हो, सांगते. मी मयुरा जोशी. मी वाघ सरांबरोबर वाघ सरांच्या ऑफिसमध्ये काम करते. मला स्वतःला एक अनुभव म्हणजे असा सांगायचा आहे की जसं मी सीता शक्ती काव्यातनं स्वतः खूप काही शिकलेली आहे. कारण सीता ऍज अ मदर हे मेन त्याच्यात आहे. आणि माझे पण 2 छोटी मुलं आहेत. तर दरवेळेला त्यांचे काही प्रश्न असले किंवा त्यांचं अपब्रिंगिंग कसं करायचं, कारण मी पण नवीनच आहे आई म्हणून. मी पण शिकतेच आहे. तर एकदम ऍडव्हान्स कंडिशन असून सुद्धा एकदम परफेक्ट आई म्हणून होती आणि तिने खूप चांगले संस्कार दोघांना दिले आणि कुठेही त्यांच्या वडिलांच्या इमेजला हे न दुखवता किंवा त्यांच्याबद्दल डिसरिस्पेक्ट त्यांच्या मुलांच्या मनात न हे करता तिने त्या दोघांना वाढवलेलं आहे. तर मला कायमच सीताशक्ती काव्याचा खूप मदत होते माझ्या मुलांना स्वतःला वाढवताना आता. तर खरं लहान तोंडी मोठा घास आहे, पण मी सगळ्यांना अपील करीन की उद्यापासूनचे जे सेशन्स आहेत ज्याच्यात लवकुशांचं पालन पोषण सुरू होणार आहे, तर कोणी अशा आया असतील की ज्यांना ते अटेंड करू शकत असतील तर प्लीज सर्क्युलेट करून अटेंड करायला सांगा. कारण हे दिव्य आहे, खूप शिकायला मिळतंय त्याच्यातनं. थँक्यू मयुरा. खूप छान बोललीस बेटा. खूप छान बोललीस. बरं, आता जे पाहुणे बोलावलेले होते त्यांचे विचार संपलेले आहेत. सॉरी, उशीर झाला आज परत एकदा. ज्यांना लॉग आउट करायचं त्यांनी अवश्य लॉग आउट करा. कोणाला काही अजून विशेष सांगायचं असेल पर्सनली तर आता हँड रेस करून सांगितलं तरी चालेल, नाही तर आपण मीटिंग संपवून टाकू इथे. कोणाला व्यक्त व्हायचं असेल, काही विचारायचं असेल वाघ सरांना विचारू शकता. हँड रेस करा. वेळेचं काही लक्षात राहत नाही, खरं असंच ऐकत राहावं असं वाटतं. खूप सुंदर. खूप ठीक आहे. कोणाचा प्रश्न दिसत नाहीये, हँडरेज नाहीये, त्यामुळे सगळं काव्य स्तब्ध सगळ्यांनी झालेत ऐकून काव्य. सगळ्यांना कळलेलं आहे काव्य असं मी समजतो आणि सगळ्यांनी हो. आत्मसात केलेलं अगदी. आहे. आणि प्रत्येक स्त्री रिलेट करेल ह्या गोष्टी. ठीक आहे. आपण बंद करूया. लॉग आउट करायचं लॉग आउट करा. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे आभार. धन्यवाद. सगळ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. शलाकाताई खूप छान. थँक्यू. खूपच छान. आपल्याला थोडं थांबावंच लागेल लॉग आउट होईपर्यंत. सर मीटिंग एंड करू. तुम्ही म्यूट झाला. सर तुम्ही म्यूट झाला आहात. अनम्यूट करा. शोभाताईंनी एक प्रश्न विचारलाय बर. की मेडिटेशन किती वाजता असतं, त्याचं मी उत्तर देतोय फक्त तेवढं ओके. हो हो, काही हरकत नाही.
बाकीच्या उत्तर छान आहे, अप्रतिम असले ते काय मी कॉपी करत बसत नाही. हा आता बंद कर, दिले उत्तर मी त्यांना. हो चालेल, उद्या भेटूया. हा जय धन्यवाद. श्रीराम. जय श्रीराम. शुभरात्री.